आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव आहेत। भास्करजी, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून सध्या खूप खळाजंगी माजलेली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार एकानंतर एक निश्चित होताना दिसतात, महायुतीमध्ये जास्त वाद दिसतात। मी जे 50 आमदार एकनाथ शिंदेबरोबर गेले आणि जे 13 खासदार एकनाथ शिंदेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या दिलेल्या एबी फॉर्मवर निवडून आलेले गेले, त्यांच्या समर्थकांना मी आज तुमच्या माध्यमातून जाहीरपणे आवाहन करतो की समज जाओ सुधर जाओ। आज आपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा प्रश्न मला विचारलात, परंतु हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील त्यांची जाहीर झालेली उमेदवारी एकनाथराव शिंदेना बदलावी लागली। भावना गवळी निवडून आलेली जागा ही सुद्धा एकनाथराव शिंदे भावना गवळींना देऊ शकलेले नाहीत। गजाभाऊ कीर्तीकरांच्या जागेवर सुद्धा आज त्यांना उमेदवारी एकनाथराव शिंदे देऊ शकलेले नाहीत। नाशिकला हेमंत गोडसे हे निवडून आलेले उमेदवार लोकसभेचे खासदार त्यांना उमेदवारी देऊ शकलेले नाहीत। आणि रामटेकची जागा कृपाल तुमाने ही सुद्धा निवडून आलेल्या जागेवर एकनाथराव शिंदे उमेदवारी देऊ शकलेले नाहीत। स्वतःच्या मुलाची कल्याण डोंबिवलीमधून उमेदवारी एकनाथराव शिंदे जाहीर करू शकलेले नाहीत। आणि त्याचबरोबर ठाणे हा नेटिव्ह प्लेस एकनाथराव शिंदेंचं स्वतःचा एरिया, तिथलाही उमेदवार ते जाहीर करू शकलेले नाहीत। आणि म्हणून तुमच्या माध्यमातून जे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेले, निवडून आलेल्या लोकांच्या व्यतिरिक्त सर्वांना मी आव्हान करतोय की समज जाओ सुधर जाओ। भारतीय जनता पार्टीने शिवसेना संपवायचीच ठरवलेली होती, ती भले उद्धव साहेबांच्या बरोबरची असेल किंवा उद्धव साहेबांना सोडून गेलेली असेल, त्यांनी शिवसेनेला संपवण्याचाच विडा उचललेला आहे। त्यामुळे या भारतीय जनता पार्टीचे दाखवायचे दात कोणते आणि खायचे दात कोणते हे समजून घेऊन सर्वांनी उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभं राहावं असं मी जाहीर आव्हान करतो। 13 जागा घेण्यामध्ये कुठेतरी एकनाथ शिंदे यशस्वी ठरले, मात्र मनासारखे उमेदवार देऊ शकत नाहीये। ते भाजपच्या दबावामुळे त्यांना उमेदवार बदलावे लागत आहे किंवा भाजपच्या अनुकूलतेचे उमेदवार द्यावे लागत आहे। रामटेकमध्ये तसंच झालं। भाजप आज सर्वेच निमित्त पुढे करतोय, हा सर्वे कोणी केला आणि एकनाथराव शिंदेच्या जागेवरचा सर्वे करण्याचा भाजपला अधिकार कोणी दिला? ही एकनाथराव शिंदेना विचारण्याची धमक आता शिल्लक राहिली का? भारतीय जनता पार्टीने पहिल्या यादीमध्ये 20 उमेदवार जाहीर केले, त्या 20 मध्ये 21वा एकनाथराव शिंदेच्या मुलाची उमेदवारी एकनाथराव जाहीर करू शकले नाहीत, ते अद्यापपर्यंत करू शकले नाहीत। आणि म्हणून एकनाथराव शिंदेच्या जागा ज्या आहेत त्या निवडून येतील की नाही येतील ह्याचा सर्वे एकनाथरावांनी करायला पाहिजे। भारतीय जनता पार्टी का सर्वेचं नाटक पुढे करते? भारतीय जनता पार्टीचे लोक, त्यांचे पदाधिकारी आम्ही एकनाथरावांच्या उमेदवाराला वाटेल तेवढ्या मतदान करणार नाही असं खुलेआमपणे सांगतात। याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला आम्ही सांगत होतो की भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो करणारी पार्टी आहे। त्याने एकनाथराव शिंदेना उद्धव साहेबांचं सरकार पाडण्या पुरेसा वापर करून घेतला आणि आता एका रात्रीत भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढला। म्हणून सांगतायत की एकनाथरावांचे आमदार निवडून येणार नाहीत, खासदार आमचे येतील, ते कसे येऊ शकतात? आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं एकनाथराव शिंदेना आणि काही अंशी अजितदादा पवारला संपवलेला आहे। हिंगोलीमध्ये जे काही काल संध्याकाळी झालं, घोषित केलेला उमेदवार बदलावा लागलेला आहे। खरं पाहिलं तर एखाद्या राजकीय पक्षासाठी ही नामुष्की आहे। जे सोबत आलेले 50 आमदार आहेत त्यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजली आहे काल। एकनाथराव शिंदेनी सभागृहामध्ये मी असताना असं सांगितलं होतं की माझ्याबरोबर 50 आमदार निवडून म्हणजे आज माझ्या बरोबर आलेले आहेत आणि 13 खासदार निवडून आलेले आहेत। यातला एक जरी पराभूत झाला तरी मी घरी बसेन आणि शेती करेन। निवडणुकीच्या पूर्वीच भाजपानं एक नव्हे अनेक जणांना पराभूत केलेला आहे। त्यातलाच हा प्रकार हिंगोलीच्या खासदाराचा आहे। उद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होईल याचं स्पष्ट हे चित्र आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो। तुमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या वक्तव्यावर अंमल करावा? कसा करणार? करूच शकणार नाहीत मुख्यमंत्री अंमल, करूच शकणार नाही। त्याच हे सगळं जिवंत उदाहरण आहे। आणि म्हणून जे तिकडे गेले त्यांच्या बरोबरच्या जनतेला मी साथ घालतोय की या मागे फिरा, पुन्हा आपल्या घरी या, पुन्हा एकदा उद्धव साहेबांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहा। निवडून गेलेत ते जाऊ द्या,
त्यांचा विचार करण्याची आवश्यकता नाही, पण तुम्ही निवडून देणारे पुन्हा या असं मी आव्हान करतो. तर हिंगोलीमध्ये जे काही झालेलं आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्यांनी पुनर्विचार करण्याची गरज आहे. एवढंच नाही तर भास्कर जाधव त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये परत येण्यासाठी एका प्रकारे निमंत्रण सुद्धा देत आहेत. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.